नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील विषय विज्ञान पाहणार आहोत। एका नवीन पाठाला आपण सुरुवात करणार आहोत। आपण म्हणणार की आपला पाठ आहे, आपल्या लेसनचं नाव आहे आरोग्य आणि रोग आहे। की आरोग्य म्हणजे काय आणि रोग म्हणजे काय तुम्हाला माहिती की आरोग्य म्हणजे जे आपल्या शरीराचं असणारे सर्व रोगापासून जेव्हा आपण दूर असतो, शारीरिक आणि मानसिक आजारापासून जेव्हा आपण दूर असतो, म्हणजे आपलं मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती कसं असतं सदृढ असतं तेव्हा आपण त्याला आरोग्य म्हणतो। कोणत्याही प्रकारचा आजार आणि विकार नसतो त्याला आपण आरोग्य म्हणतो। रोग म्हणजे काही शरीरामध्ये असणारे हर एक प्रकारचे जे आजार जे आपल्या जीवाणू विषाणूच्या मार्फत आपल्याला होतात आणि आपलं जे शरीर आहे ते अशा दिवसेंदिवस कमजोर होत राहतं आणि विविध प्रकारचे आजाराने जेव्हा आपण त्रस्त होतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये आपण शरीराला काय करतो की शरीर दुर्बळ होत जातं, म्हणजेच काय आहे त्याला रोग म्हणतात। मग अशाच प्रकारे आपण पाहणार आहोत आरोग्य आणि रोग या पाठाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की आरोग्य आणि रोग म्हणजे काय। बघा की त्या प्रस्तावनाच्या माध्यमातून आपण घटक पाहणार आहोत की त्या प्रस्तावनात की आरोग्य म्हणजे काय आहे, की आधी रोग म्हणजे काय आहे, रोगाचे विविध प्रकार कोणते आहेत, त्याचप्रमाणे त्याची लक्षणे कोणती आहेत आणि त्याचप्रमाणे त्याच्यावर असणे जे निदान आहे ते देखील कोणते आहे। बघा आपण इथे पाहणार आहोत, या पाठात आपण आरोग्य म्हणजे काय पाहणार आहोत आणि रोग म्हणजे काय आहे ते पाहणार आहोत। रोगाचे विविध जे प्रकार आहेत ते बघणार आहोत, त्यांची लक्षणं म्हणजे त्यांची म्हणजे कोणाची जी रोगाची लक्षणे आहेत ती पाहणार आहोत, ती लक्षणे होण्याची कारणे पाहणार आहोत, त्याचप्रमाणे त्या रोगावरचे निदान हे देखील आपण या सर्व घटकाबद्दलची आपण माहिती घेणार आहोत। चला तर आपण सुरुवात करणार आहोत म्हणालो की रोग आणि आरोग्य व रोग या पाठाबद्दलची आपण माहिती पाहणार आहोत। स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपण अधिक समजून घेणार आहोत। बघा सर्वात प्रथम आपण आरोग्य म्हणजेच काय आहे, आपलं हेल्थ आहे। हे हेल्थ कशा प्रकारचं आपण पाहणार आहोत की रोगाचा नुसता अभाव म्हणजेच आरोग्य नव्हे, की जे रोगाचा नुसता अभाव म्हणजे आपल्या शरीरात रोग नाहीये म्हणजे अभाव नाहीये, म्हणजेच काय आहे। बघा इथे त्यांनी सांगितलं आहे म्हणजे बघा त्यांनी सांगितले रोगाच्या नुसता अभाव म्हणजेच आरोग्य नव्हे, की आपल्या शरीरात जर रोग नाही याचा अर्थ आपलं शरीर आरोग्य आहे असं होत नाही। तर आपलं जे शरीर आहे त्याच्यामध्ये म्हणजेच आरोग्यच नव्हे तर पूर्ण जे शारीरिक आणि जे मानसिक आहे की ते देखील परिपूर्ण असले पाहिजे। शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः सदृढ असलं पाहिजे। कसं असलं पाहिजे, शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या जेव्हा संपूर्णतः सदृढ असण्याची स्थिती म्हणजेच काय आहे आरोग्य असलं पाहिजे। याला आपण आरोग्य म्हणू शकतो। म्हणजे ही काय आहे आरोग्याची डेफिनेशन आहे, आरोग्याची व्याख्या आहे की आरोग्य कशाला म्हटलं जातं की आपली शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः जी सदृढ असणारी जी मानसिक जी स्थिती आहे तिला आपण काय म्हणत आहोत, आरोग्य म्हणत आहोत। समस्या मुलांना 3 गोष्टी कारणीभूत आपल्या या आरोग्यामध्ये येत आहे, शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः। तर अशा प्रकारे आता आपण डेफिनेशन पाहिली, आता पाहणार आहोत रोगाची डेफिनेशन काय आहे ती पाहणार आहोत। शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्वाच्या जैविक कार्यामध्ये जेव्हा अडथळा आणणारी स्थिती म्हणजेच रोग आहे। तर रोगाची ही व्याख्या तुम्हाला इथे दिली आहे की रोग म्हणजे काय आहे, इथे सांगितलेलं आहे की शरीर क्रियात्मक आहे। तर बघा इथे पाहत आहोत रोगाबद्दलची जी डेफिनेशन आहे, व्याख्या आहे, शरीर क्रियात्मक जे शरीर क्रिया करणार आहे किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्वाचे जे जैविक कार्य आहे त्याच्यामध्ये अडथळा आणणारी जी स्थिती आहे म्हणजेच तिला आपण काय म्हणत आहोत, रोग। याचा अर्थ जे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे अडथळे निर्माण येतात, कसे अडथळे येतात की जे आपल्या शरीरात असणारे जे अवयव आहे ते समजा डॅमेज झाले, ते काम करत नाहीये, म्हणजेच आपल्या शरीरामध्ये काय झालं आहे, अडथळा झाला आहे आणि त्या अडथळ्यामुळेच आपलं शरीर कसं झालं आहे, कमजोर झालं आहे, आजारी पडलेलं आहे, ते रोगी आहे आणि म्हणून आपण त्याला काय म्हणत आहोत, तो आजार म्हणत आहोत किंवा आपण रोग म्हणत आहोत। तर अशा प्रकारे त्याची जी डेफिनेशन आहे, शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीय शरीरातील महत्वाच्या ज्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजेच काय आहे, रोग आहे। तर अशा प्रकारे इथे चित्रात देखील तुम्ही पाहू शकता हे चांगलं स्वास्थ्य आहे, जो आपल्या फुफ्फुसावर त्याचा काय होता असं परिणाम होतो, असं आपल्या शरीरातील इंटरनल जे ऑर्गन्स आहेत त्याच्यावर परिणाम जेव्हा होतो तेव्हा आपण त्याला काय म्हणत आहोत, रोग असे म्हणत आहोत। तर बघा अशा प्रकारचं हे जे सुदृढ आहे आणि हे रोगिष्ट आहे, तर याच्या 2 गोष्टीतला फरक तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे ही 2 स्थिती वेगवेगळ्या प्रकारची भिन्न परिस्थिती आढळते। आता त्यांनी बघा इथे सांगितलं आहे तुम्हाला रोगाचे प्रकार म्हणजेच काय आहे, टाइप्स ऑफ डिसीजेस। मग कसे आहेत, मग त्याच्यामध्ये देखील प्रकार पडतात कालावधीनुसार आणि कारणानुसार। बघा रोगाचे प्रकार म्हणजे टाइप्स ऑफ डिसीजेस, कालावधीनुसार म्हणजे कोणत्या, त्याच्यामध्ये जे दीर्घकालीन रोग आणि अनुवंशिक रोग बघा जे दिले आहे। कालावधीनुसार काय आहे, दीर्घकालीन आहे, दीर्घकालीन रोग आणि तीव्र रोग हे 2 प्रकार याच्यामध्ये पडतात। कशामध्ये,
कालावधीनुसार मध्ये. त्याचप्रमाणे कारणानुसार म्हणजे कसं आहे की त्याचं कारण काही असू शकतो. जर एखादा आजार जर व्हायचा असेल तर एखादा आजार समजा हा अनुवंशिक असू शकतो, म्हणजे तो जेनेटिक असू शकतो, त्याला काय म्हणणार आहोत, अनुवंशिक रोग. म्हणजे उदाहरणार्थ काय आहे, डाऊनचं लक्षण जसं म्हणू शकतो, रातआंधळेपणा आहे. अशा म्हणजे हे कसे आहेत, जेनेटिक्स आहेत, अनुवंशिक आहेत. तर दुसरं कारण असू शकतं उपर्जित रोग आहे. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये उपरजितमध्ये देखील 2 प्रकार पडतात, संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग. मग संसर्गजन्य रोगमध्ये काय आहे, सर्दी, फ्ल्यू आणि डेंग्यू आहे. की संसर्गजन्यामध्ये एखाद्याला सर्दी झाली, डेंग्यू झाला, फ्ल्यू झाला तर तो काय आहे, एकमेकांच्या सानिध्यात आल्यामुळे जो आजार होतो त्याला आपण काय म्हणतो, संसर्गजन्य रोग म्हणतो. किंवा एकमेकांच्या सानिध्यात येऊन सुद्धा न होणारा आजार आहे त्याला आपण काय म्हणतो, असंसर्गजन्य रोग. मग याचा अर्थ उदाहरणार्थ आपण पाहू शकतो, मधुमेह आहे, हृदयविकार आहे. हे सगळे आजार कसे आहेत की जरी आपण एकमेकांच्या जवळ आलो किंवा एखादी वस्तू त्याची वापरली तरी हा आजार होत नाही. परंतु सर्दी, खोकला, जो फ्ल्यू आहे, डेंग्यू आहे, हे आजार कसे आहेत, संसर्गजन्य रोग आहे. मग याच्यामध्ये देखील काय पडतात, म्हणजे याचे टाईप्स पडले जातात. तर अशा प्रकारे जे रोगाचे जे प्रकार आहेत, हे प्रकार काही कालावधीनुसार तर काही कारणानुसार. मग कालावधीनुसार असेल तर ते दीर्घकालीन रोग, म्हणजे दीर्घकालीन रोग देखील हे बऱ्याच काळापासून जे पसरलेले असतात. उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो की थायरॉइड आहे, डायबेटीस आहे, जे आजार आहेत, BP आहे, ते हे सगळे आजार कसे आहेत, दीर्घकालीन आजार आहेत की ते लवकर बरे होतील याची शाश्वती देऊ शकत नाही. ते बरे होण्यासाठी त्याला कालावधी लागतो. त्यामुळे म्हणजे तीव्र रोग. त्याचप्रमाणे जे तीव्र रोग आपण म्हणू शकतो की जो कॅन्सर सारखा जो आजार आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, जो तीव्र रोग आहे की तो मोठा आहे. तर अशा प्रकारे याचे टाईप्स पडलेले आहेत. मग कारणानुसार पाहिलं तर हा अनुवंशिक रोग आणि उपजित रोग. मग उपजित रोगमध्ये देखील काय, संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग. मग त्याचे देखील ते उदाहरण आहेत. ते उदाहरण आहे सर्दी, फ्लू आणि डेंग्यू आहे. असंसर्गजन्य रोगमध्ये मधुमेह आणि हृदयविकार हे असे प्रकार पडले जातात. तर अशा प्रकारे आपण बघा मुलांना याचे आपण टाईप्स पाहिले आहे, रोगाचे जे प्रकार आहेत ते आपण याच्यामध्ये पाहिलेले आहेत. आता आपण पुढे जाणार आहोत बघा की हा जो आपला जो टाईप्स ऑफ डिसीज इथे मी तुम्हाला क्लिअर करून दिलेला आहे. आता आपण पाहणार संसर्गजन्य रोग म्हणजेच काय, संक्रमक रोग आहे. संसर्गजन्य रोग काय, जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की एखाद्या व्यक्तीच्या सानिध्यात आल्यानंतर त्याला असलेला जो आजार आहे तो आपल्याला होणे, म्हणजे त्याच्या स्पर्शाने, त्याच्या वस्तू घेतल्याने, त्याच्या जवळ गेल्याने किंवा त्याच्या थुंकीमधून किंवा त्याच्या थुंकीमधून म्हणा किंवा तो खोकताना किंवा शिंकताना आपण त्याच्या जवळ असताना किंवा त्याच्या शरीराला त्याच्या स्पर्श करताना जो आजार त्याच्या शरीरात असणारे जे जीवाणू किंवा विषाणू आपल्यामध्ये जे प्रवेश करतात त्याला संसर्गजन्य रोग म्हणतात, म्हणजे संक्रमक. म्हणजे हा रोग कसा आहे, संक्रमक रोग देखील त्याला आपण म्हणू शकतो. मग हा आजार कशापासून होऊ शकतो बघा की दूषित हवा आहे, पाणी आहे, अन्न किंवा वाहक, कीटक वाहक प्राणी याद्वारे पसरणारे रोग म्हणजे संसर्गजन्य रोग आहे. म्हणजे त्यांनी तुम्हाला बघा इथे व्याख्या दिली आहे की हा जो रोग व्हायचा असेल तर हा जो रोग कोणत्या कारणाने होत आहे, तर दूषित हवा असेल तेव्हा होते. दूषित हवा कधी होते, किंवा एखादा पदार्थ हवेत जाळला असता, एखादा बॉम्बस्फोट झाला आहे, किंवा आपण म्हणू शकतो भूकंप झालेला आहे, किंवा आपण म्हणू शकतो की पाऊस जास्त पडलेला आहे, त्यामुळे हवा देखील दूषित होत आहे. की आपण जेव्हा मोकळ्या हवेमध्ये जेव्हा एखादा पदार्थ जाळला जातो, एखादा डांबर जाळला जातो किंवा एखादा धातू जाळला जातो त्यावेळेस देखील दूषित हवा होते. त्याचप्रमाणे आपण एखादे फटाके जर आपण फोडले तर देखील हवेमध्ये देखील त्याचं प्रचंड तापमान वाढतं, म्हणजेच हवा दूषित झालेली असते. जे पाणी आहे, जे आपण म्हणतो दूषित हवा, पाणी म्हणजे जे खराब पाणी आहे त्या पाण्यामध्ये गढूळता आहे. त्याचप्रमाणे अन्न किंवा वाहक, कीटक व प्राणी की त्या अन्नावर काय पसरलेले आहेत, जे किटाणू बसलेले अन्नवाहक कीटक प्राणी आहे या द्वारे पसरणारे रोग म्हणजे संसर्गजन्य रोग. म्हणजे संसर्गजन्य रोग हा कोणकोणत्या गोष्टी पसरत होतो की त्याची उदाहरणं तुम्हाला दिलेली आहे की बघा हे दूषित पाणी आहे त्याच्यामार्फत देखील हा रोग पसरला जाऊ शकतो. जे अन्नपदार्थ आपण उघड्यावरचे अन्नपदार्थ खातो त्याच्यामार्फत देखील हा कीटक होऊ शकतो. मग याची उदाहरण क्षयरोग आहे, कावीळ आहे, अतिसार आहे आणि विषमज्वर आहे, एड्स आहेत. तर अशा प्रकारे संसर्गजन्य रोग आहेत ते 4 प्रकार आपण पाहिले आहेत. मग आता त्याच्यापैकी आपण बघा इथे पाहणार आहोत, इथे सांगितले क्षयरोग, कावीळ, अतिसार, विषमज्वर आणि एड्स. मग हे जे आजार आहेत या आजाराबद्दलची आपण विशेष आता माहिती घेणार आहोत की नेमकं क्षयरोग म्हणजे काय, कावीळ म्हणजे काय, अतिसार म्हणजे काय, विषमज्वर म्हणजे काय, एड्स म्हणजे काय, या सर्व घटकाबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. आता इथे सांगितलं आहे की क्षयरोग म्हणजे काय आहे की जो मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युली या जीवाणूमुळे होत आहे. बघा की अशा प्रकारचे जे छोटे छोटे सूक्ष्म जीवाणू आहेत की त्याच्यामुळे हा जो क्षयरोग आहे तो होत आहे. की याच्यामध्ये मुलांना पाहतो की हा रोगाच्या थुंकीमध्ये, शिंकण्यामध्ये, खोकल्यावरती हा
त्याचे जे जीवाणू आहे दुसऱ्यामध्ये स्प्रेड करतात किंवा ते जातात आणि त्याच्यामुळे देखील हा क्षयरोग होत असतो. म्हणजे 3 आठवड्यापेक्षा जास्त खोकला असेल, ताप असेल तरी ते होत आहे. त्याचप्रमाणे रात्रीचा घाम येणे ही त्याची विशेष लक्षणे आहेत. मग क्षयरोग हा विशेष करून फुफ्फुसावरती त्याचा ताप जो काही फुफ्फुसावर तो इफेक्ट करणारा आहे किंवा प्रभाव करणारा आहे. त्याच्याप्रमाणे क्षयरोग हा बॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणू विषाणूमुळे होतो. बघा, हा आजार रोगाच्या सानिध्यात दीर्घकाळ असल्याने व रोगाच्या वस्तू वापरल्याने होतो. जसं मी सांगितलं की रोगाच्या वस्तू वापरल्याने म्हणजे रोगाच्या थुंकीत आहे, शिंकण्यात आहे, खोकताना आहे. मग साहजिकच आहे, खोकताना शिंकताना जर ते जीवाणू विषाणू त्याच्या अंगावर जातात, त्या कपड्यावर जातात आणि त्याच्यामुळे हा रोगाच्या ज्या सानिध्यात की त्याच्या जवळ एखादी व्यक्ती बसली असेल त्यामुळे होऊ शकतो. आजार दीर्घकाळ असल्याने रोगाच्या ज्या वस्तू वापरतात, रोगी ज्या वस्तू वापरतो त्या रोगी वापरलेल्या वस्तूमध्ये देखील ते जीवाणू विषाणू हे स्प्रेड झालेले असतात आणि अशा वस्तू जर दुसऱ्याने वापरल्या तर मुलांना काय होणार आहे, साहजिकच हे आजार पसरणार आहे. आणि म्हणून हा जो आजार आहे रोगाच्या थुंकीतून दिसतो व हवेच्या माध्यमातून देखील क्षयरोग होऊ शकतो. रोगाच्या थुंकीमध्ये देखील त्याचे जीवाणू असतात आणि त्याचप्रमाणे हवेच्या मार्फत साहजिकच जो थुंकला आहे, जो शिंकला आहे तर तो हवेमध्ये स्प्रेड होतो आणि मग तेच ते जीवाणू विषाणू आपल्याला आपल्या मुखावाटे किंवा आपल्या नाकावाटे देखील ते आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असतात. तर अशा प्रकारापासून देखील आपण सावधान राहणं देखील गरजेचं आहे. बघा, रोगाच्या थुंकीतून व हवेच्या माध्यमातून देखील हे आजार होऊ शकतात. दीर्घ मुदतीचा खोकला, जसं मी सांगितलं 3 आठवड्यापेक्षा तर जास्त खोकला असेल म्हणजे त्याला काय बोलणार, दीर्घ मुदतीचा खोकला. थुंकीतून रक्त पडणे, जसं आपण थुंकल्यानंतर त्यातून रक्त पडणे, वजन कमी होणे, श्वासोच्छ्वास प्रक्रियेला त्रास होणे ही क्षयरोगाची लक्षणे आहेत. आता इथे तुम्हाला हे काही लक्षणं सांगितलेली आहे की जर आपल्याला जर क्षयरोगाची लक्षणं ओळखायची असेल तर ती कशी ओळखणार, तर दीर्घ मुदतीचा जो खोकला आहे म्हणजे 3 आठवड्यापेक्षा जर जास्त खोकला येत आहे तर आपल्याला आपण त्याची चिंता करणं गरजेचं आहे. थुंकीतून जर रक्त येत आहे, जर आपण थुकत आहोत त्याच्यातून ब्लड येत आहे तर आपल्याला चिंता करण्याची गरज आहे. वजन कमी होत आहे, दिवसेंदिवस वजनामध्ये आपली घट होत आहे, श्वासोच्छ्वास प्रक्रियेला आपल्याला त्रास होत आहे, तर ही सर्व क्षयरोगाची काय आहेत, लक्षणे आहेत. आणि अशा प्रकारे त्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टीपासून आपल्याला सावध राहणं देखील तितकंच गरजेचं आहे. बघा, आता अशा प्रकारे ही सर्व लक्षणे तुम्हाला इथे समोर सांगितलेली आहे. मग क्षयरोग होऊ नये म्हणून जे BCG लस टोचतात व क्षयरोग नियंत्रण आणण्यासाठी हे उपचार पूर्ण व नियमित घ्यावा. जर आपल्याला हा आजार होऊ नये किंवा क्षयरोग होऊ नये म्हणून त्याच्यासाठी आधीच क्षयरोगाची जी लस आहे, जे वॅक्सिन आहे ते घेतलं जातं. मग ती कोणत्याही BCG घेतलं जातं. लस टोचतात व क्षयरोग नियंत्रणात आणण्यासाठी म्हणजे ती कंट्रोलमध्ये आणण्यासाठी, जर स्प्रेड झाला आहे, ती वाढले, त्यासाठी डॉट हा उपचार पूर्ण व नियमित घ्यावा. की त्याच्यासाठी पूर्णपणे जो त्याचा पूर्ण हा डॉट हा उपचार आहे तो परिपूर्णपणे घ्यायचा आहे. त्यांनी सांगितलं आहे बघा की नियंत्रण आणायचं असेल क्षयरोग हा नियंत्रण आणण्यासाठी डॉट हा उपचार हा पूर्ण आणि नियमित घ्यायचा आहे. की जो त्याचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आपल्याला हा जो डॉट आहे हा उपचार पूर्ण आणि कालावधी पूर्णतेमध्ये घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे जे BCG जे इंजेक्शन आहे, जे वॅक्सिन आहे ती देखील आपल्याला घ्यायची आहे की जेणेकरून आपल्याला क्षयरोग होऊ नये याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे बघा, ही वॅक्सिन घेतल्यानंतर आपण काय करणार आहोत, क्षयरोगापासून दूर राहणार आहोत. आता तर त्याने दुसरं दिलं आहे कावीळ म्हणजे हेपेटायटिस. कावीळ म्हणजे हा काय प्रकार आहे की कावीळमध्ये देखील जे आपले जे शरीर आहे ते कसं होत आहे, पिवळं दिसत आहे किंवा येलो दिसत आहे. मग विषाणू हेपेटायटिस म्हणजे ABCD मुळे कावीळ होत असते. की कावीळ होण्यामागची जी लक्षणं आहेत ते त्यांनी सांगितले की जे विषाणू आहेत, जसं आता आपण मागच्या भागामध्ये पाहिले की जीवाणू आणि विषाणू, मग जीवाणूपेक्षा जे विषाणू हे अतिशय 10 ते 100 पटीने हे बारीक असतात, अतिसूक्ष्म असतात आणि त्याच्यामुळे त्या विषाणूचे देखील प्रकार आहे. विषाणू हेपेटायटिस म्हणजे ABCDE मुळे देखील कावीळ होत असते की आपल्या शरीरामध्ये काही कमतरतेमुळे देखील या कावीळ होण्याची आपल्याला शक्यता असते. आणि म्हणून बघा, ह्या सर्व कारणं आहेत ह्या सर्व कारणामुळे देखील कावीळ होत असते. मग त्याची कारण बघा, पाणी, रुग्णासाठी वापरलेल्या सुया, रक्तपराधान याच्या माध्यमातून कावीळ पसरले जातात. की पाण्याच्या माध्यमातून देखील कावीळ होऊ शकते. रुग्णासाठी वापरलेल्या ज्या सुया आहेत की ज्या कावीळ असलेल्या जी व्यक्ती आहे त्याची जी सुई जर दुसऱ्या व्यक्तीला लागली तर त्या व्यक्तीला देखील कावीळ होऊ शकते. की त्या व्यक्तीने पिलेलं पाणी आहे, जो आजारी व्यक्ती आहे त्याने जर त्याचं जे पाणी आहे ते निरोगी व्यक्तीला दिलं तर त्याच्यामुळे देखील आजार होऊ शकतो. रक्तपरिधान यांच्या माध्यमातून जर आपण रक्त एकमेकांना जर डोनेट केलं तर त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला कावीळ होऊ शकते. तर अशी वेगवेगळी जी कारणं आहेत त्या कारणाच्या माध्यमातून कावीळ होत असते.
बघा, भूक मंदावणे, मग कावीळीची लक्षणं काय आहेत ते आपण पाहणार आहोत. भूक मंदावणे, भूक मंदावणे म्हणजे काय, की आपल्याला भूक न लागणे किंवा आपल्याला भुकेची जाणीव नसणे, त्याचं आहे बघा. भूक मंदावणे, गर्द पिवळी लघवी येणे, की जे आपण युरिन करतो ती कशी असणार, गर्द म्हणजे एकदम पिवळी असणे. त्याचप्रमाणे थकवा येणे, की आपल्याला काही काम न करता अचानकपणे खूप मोठ्या प्रमाणात थकवा येणे. मळमळ सुटणे, की सतत आपल्याला असं वाटतं की आता मला उलटी होते की काय, मळमळ वाटणे. त्याचप्रमाणे उलटी येणे, की मळमळ होऊन उवाळी येणे, उलटीसारखं होणे. राखाडी विष्ठा ही या रोगाची लक्षणे आहेत. तर अशी सर्व प्रकारची जी लक्षणं आहेत या कावीळीच्या याच्यामध्ये आपल्याला आढळून येत आहेत. तर बघा, आपण पाहू शकतो हे सर्व काय आहेत रोगाची, कावीळ या रोगाची ही लक्षणं आहेत. भूक मंदावणे, गर्द पिवळी लघवी, थकवा, मळमळ, उलटी आणि राखाडीकरची जी विष्ठा आहे की त्या कलरमध्ये देखील फरक पडत आहे. मग या रोगावर नियंत्रण करण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजेच काय आहे, पाणी उकळून प्यायचं आहे. म्हणजे याच्यावर चांगला उपाय त्यांनी सांगितले की त्याच्यासाठी काहीही जास्त पैसे खर्च करायची गरज नाही, की म्हणजे उपचार तर करायचेच आहेत, पण सर्वात बेस्ट उपाय काय आहे की यावर रोगावर नियंत्रण करण्याचा सर्वात चांगला उपाय आहे की पाणी आपल्याला अशा प्रकारे गॅसवरती चांगलं उकळून आपल्याला थंड करून ते प्यायचं आहे, की जेणेकरून त्या पाण्यामधले असलेले जे जीवाणू आहे, विषाणू आहे ते भरून जातील आणि आपल्याला ते पाणी गाळून देखील घ्यायचं आहे. नुसतं उकळून घ्यायचं नाहीये, तर ते उकळल्यानंतर ते थंड होऊन ते आपल्याला एका सुती कॉटनच्या कपड्याने ते गाळून मग ते पाणी प्यायचं आहे. मग अशा प्रकारे पाणी उकळून मग गाळून पिणे. बघा, इथे गाळून देखील हा शब्द आलाय, नुसतं उकळून आलाय का, तर गाळून हे पाणी अशा प्रकारे आपल्याला स्वच्छ प्रकारे हे पाणी प्यायचं आहे. दुसरं आहे, स्वच्छतागृहाचा वापर करण्यापूर्वी व नंतर हात साबणाने स्वच्छ धुवावे, की ज्यावेळेस आपण एखाद्या घाण वस्तूला हात लावतो किंवा आपण एखाद्या बाहेरून आलो आहोत तर आपल्याला हात स्वच्छ धुवायचे आहे. स्वच्छतागृहामधून आल्यावर, वॉशरूममधून आल्यानंतर आपल्याला हात अशा प्रकारे स्वच्छ हात धुवायचा आहे, जेणेकरून आपल्या पूर्ण जे हात आहेत त्या हाताची जी बोटं आहे, जी नखं आहे, जी आपले पूर्ण मागून पुढे जे आपले जे हात आहेत त्यांना व्यवस्थितपणे साबण लावून त्यांना रब करून आपल्याला स्वच्छ धुवायचे आहे. व नंतर हात साबणाने स्वच्छ आपल्याला देखील अशा प्रकारे धुवायचं आहे. तर अशा प्रकारे कावीळ म्हणजे काय, त्याची लक्षणे म्हणजे काय, ते होण्याची मागची कारणे काय आणि त्याचे उपाय काय हा आपण पाहिलेला आहे. आता आपण पाहणार अतिसार म्हणजे हगवण म्हणजेच काय आहे, डिहायड्रेट. आता आपण पाहणार की डायरिया पाहणार आहोत. तर डायरियाच्या मागे पाहणार की अतिसार हा कोणत्या गोष्टीमुळे, तर सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे दूषित पाणी आहे, की दूषित पाण्यामुळे हा जो त्रास आहे हा होत आहे. अतिसार हा जीवाणू, विषाणू, शिगोला बेसिलिस व विषाणू एंटिबिया हिस्टोलेटिकामुळे होत असतो. जसं आता हे सर्व जे जीवाणू आणि विषाणू आहेत हे आपण मागचा जो आपला भाग आहे त्या मागचा जो पहिला जो लेसन आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं की सजीवांची विविधता याच्या पाठामध्ये आपण पाहिलं होतं. आणि जे सर्व विषाणू जे आहेत ते जीवाणू याचा देखील आपण अभ्यास केलेला होता. आता यांनी सांगितले अतिसार हा जीवाणू, विषाणू, शिगेला व बेसिलिस व विषाणू अँटिबा हिस्टोलेटिकामुळे देखील होत असते, की जो अतिसार आहे हा अतिसार ह्या सर्व जीवाणू आणि विषाणूमुळे होत आहे. नाही बघा, जीवाणू विषाणू बघा हे कशा प्रकारचे होतात तुम्ही पाहू शकता, की बघा हे किती बारीक असतात. आणि हे बघा, हे जीवाणू, जे विषाणू हे पाण्यामध्ये असतात, हे आपल्या डोळ्यांना सहज दिसत नाही आणि पाण्याच्या माध्यमातून जातात. आणि अशा प्रकारे हे बघा की हे किती मायक्रोस्कोपमधून आपण पाहू शकतो की अशा प्रकारचे आपल्याला सर्व प्राणी जे छोटे सूक्ष्म जीव आहेत हे दिसून येत असतं. दूषित अन्न व पाणी यांच्या माध्यमातून अतिसार पसरला जातो. जसं मी तुम्हाला सांगितलं की दूषित पाणी हे महत्त्वाचं कारण आहे. त्याचप्रमाणे जे अन्न आहे, जे दूषित आहे, जे घाण आहे, जे खराब झालेलं अन्न आहे, की जे आता जे शिळ झालेलं आहे, ज्याच्यावर बुरशी बसलेली आहे, अशा माध्यमातून आपण अतिसार पसरला जातो. आणि असं जर आपण गोष्टीचं सेवन केलं तर आपल्याला अतिसार होतो. आणि मग या आजाराची लक्षणं काय काय आहे, ते आजार कसं आपल्याला समजून येतो, तर आपल्याला पोट दुखतं आहे, आपल्याला पाण्यासारखे पातळ जुलाब होत आहे, ही या आजाराची काय आहेत लक्षणं आहे. जर आपल्याला पोटाचा त्रास होत आहे, सतत पोट दुखत आहे, मग आपण काय म्हणणार की नाही माझं पोट दुखतंय, पाण्यासारखे जे पातळ आपल्याला जुलाब होत आहेत, मग आपण समजून जायचं की आपल्याला डायरिया झालेला आहे. तर अशा प्रकारे ही जे आपली आपण पाहू शकतो जी डायरिया आहे त्याची ही उदाहरणं आहेत. अतिसार नियंत्रित जर करायचं असेल तर मग आपल्याला काय करायचं आहे, अतिसार नियंत्रित करण्याचा उपाय म्हणजे अन्न झाकून ठेवावे. जे काही आपल्या घरातले जे अन्न आहे ते आपल्याला काय करायचं आहे, झाकून ठेवायचं आहे, सुरक्षित ठेवायचं आहे. ते उघड्यावर ठेवायचं नाही, जेणेकरून त्याच्यातले जे झुरळ आहे, माशा आहे, जे छोटे कीटक आहेत जे घरामध्ये असू शकतात की ते त्याच्यावर फिरणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. म्हणजे अतिसार नियंत्रण करण्याचा उपाय म्हणजे अन्न झाकून ठेवावे, पाणी उकळून व गाळून प्यावे व जलसंजीवनी म्हणजे ORS घ्यावे. आणि त्याचबरोबर ORS म्हणजे काय आहे, जलसंजीवनी आहे की ती दिवसभरात 1 लिटर पाण्यामध्ये टाकून ती थोडी थोडी पिणे, याच्यावर काय आहे
हा बेस्ट उपाय आहे. तर अशा प्रकारे आपण अतिसार टाळू शकतो, नियंत्रित करू शकतो, जेणेकरून जे अन्न आहे ते व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे, पाणी उकळून आणि गाळून घ्यायचं आहे. आणि जी संजीवनी आहे, जी ORS आहे, ती देखील दिवसभरामध्ये आपल्याला थोडी थोडी करून घ्यायची आहे.